तर बघा राकेश दा तुमचे 11 प्लेयर घेऊन ग्राउंडवर उतरायचे, टॉस करायचा आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होईल पाटील अंकल वर्सेस राकेश दादा. ये दोघं आहेत. चला टॉस होईल दोन टीमचे सांगत पाटील 11 वर्सेस राकेश 11 आणि टॉस झाले अनिल असते आणि टॉस गेला गटरत. काय आलंय कोण जिंकलंय? राकेश दादा. अरे राकेश मॅच जिंकतो टॉस जिंकतो चाललाय का तुमचा? आणि गेल्या मॅचचे साक्षीदार जवळजवळ त्यांनी 48 रनाच्या धावा मारल्यात. तब्बल नेपाळवरून आले ते म्हणजे विनोद. आणि यावेळी सुद्धा ग्लोव्ह घालून रेडी राहा. मला वाटतंय या वर्षीच्या हंगामात सर्वात जास्त फॉर्म मध्ये असलेला मॅच आहे ना. काय आता भन्नाट वेग फक्त ग्राउंड वर जाऊ दे. चिडवणार नाही कोणाला. आता गाणं हॅलो. आणि गेला मॅन ऑफ गेल्या मॅच मॅन ऑफ आदित्य सावळे. यो काय एवढा तर चला लवकरात लवकर स्टार्ट करायचा पुढचा सामना. चला अंपायर घ्यायचंय सुयोग आणि मयुरेश. आणि गेल्या मॅचचा बादशाह तो म्हणजे विनोद सकपाळ आणि राहुल द्रविड बिंजाल वांग्या मागून वाकलाय. जवळजवळ हनुमानासारखी गदा घेऊन चाललाय विनोदा. मला काय गाणं लावू?
काय तो भन्नाडवे नाही सारे याचे ते स्मिथ हास्य पहा तर बघा पहिला बॉल घेऊन येतील प्रशांत पाटील सर आणि बॅटिंग करतील विनोद सर. पहिला बॉल आणि फाकलेला डॉट बॉल फाकलेला बाय जुळलाय. प्रशांत पाटील बॉलिंगला. बघा प्रशांत सरांचा पहिला बॉल आणि तो म्हणजे फाकलेला दोन पायांच्या फटीत. आणि हा मात्र सरळ चेंडू हावले सर जर धावतोय अख्खा पसार घेऊन. आणि वा 2 बॉल 1 रन. 2 बॉल 1 धावा. आणि आता मात्र बॅटिंग साठी रवाना झाला तो म्हणजे मागच्या बॅट मध्ये जवळजवळ लांब षटकार मारलेले तो मात्र राहुल त्रिपाठी. काय राहुल त्रिपाठी. आणि पाटील सरांचा तिसरा बॉल घेऊन येतील आणि राहुलने टटवले सहज दिशेने. 1 रन कंप्लीट आणि दुसऱ्या रनाची नोट. आणि रोहित धीरज मेहनत घेतो स्वतःच्या संघासाठी. इतकी मेहनत धीरज मानलं. तर बघा फाकलेले पाय बघा स्टान्स बघा. आणि हा पायाच्या पट्टीमध्ये बॉल आणि ही टाकलेली राहुलची विकेट. अप टू नको बॅट अप टू नको काय बघा स्टान्स बघा. आणि हा मात्र जीव घेणं हा पायाच्या पट्टी. आणि आता मात्र आगमन झालं ते म्हणजे अनिल सरांचं. टाकलेली राहुलची विकेट. अप टू नको आणि आगमनावर गाणं. ते म्हणजे कल्लू पोटीसाठी उत्कृष्ट असा बॉलर लाभलेला तो म्हणजे हिरामन सिक्सर किंग. आणि त्याला मात्र फेस करेल तो म्हणजे शोभित नेरकर. तर बघा शोभित नेरकर यांना फेस करतील हिरामन नाईक. पहिला बॉल डॉट चेंडू. पहिला बॉल डॉट चेंडू हिरामन साठी. आणि दुसरा बॉल जडमेट आला हुआ गेम उत्कृष्ट अशी फिल्डिंग शोभित त्याच्याकडे काय एफर्ट लावले तेव्हा काय ते एफर्ट लावले तेव्हा. आणि आता मात्र पुन्हा पायाची फट बघा दोन्ही पायांमध्ये जागा बघा केवढी आहे.
जवळजवळ 20 स्टंप राहतील मध्ये. आणि मला वाटतं जर त्या फटीत बॉल पडला तर मला नाही वाटत त्यांना बॉल भेटेल. आणि वा, मला वाटतं जवळजवळ विश्वजित म्हात्रे बनायला चाललेत. आणि हा सुद्धा स्वैर मारा. मागच्या मॅच मध्ये मात्र तारणहार ठरलेला आणि आता मात्र डोकेदुखी ठरलाय का? मागच्या मॅच मध्ये तारणहार ठरलेला बॅट्समन आता मात्र डोकेदुखी. आणि हा टपकलेला चेंडू श्री श्री सोडलाय. पहिला याला उपट्या घाला. श्री 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 काय उपट्या घाला मी तुम्हाला, याच्या उपट्या घाला. म्हणून याला कुठं सोडत नाही, तबेला तर ठेवला जाते. आणि आता बघा मागच्या मॅच मध्ये तारणहार ठरलेला विनोद दादा आता मात्र डोकेदुखी ठरलाय. हुक मांडली अक्षरशः. आणि विरामाचा उत्कृष्ट असा शॉट ऑफ साइड दिसते. राकेश दादा बॉल कलेक्ट करेल आणि फेकेल, तोपर्यंत एक धाव. आणि बघा पुन्हा एकदा तुम्हाला स्टान्स बघायला भेटेल. वा काय फट आहे. आणि आता मात्र षटकार मारता येईल का? मत नक्कीच मोठी ठसन समोर मात्र अगदी जडबेड आला हुआ गेम. रनआउटचा मौका. किसन दादाने जर बॉल कलेक्ट केला असता प्रॉपरली तर नक्कीच मोठी विकेट भेटली असते. मोठा मशागळाला लागला असता तो म्हणजे हिरामन नाईक. आणि विकेट सोडली आहे. दंडित केलाय बॉलरला. आणि आता मात्र एक बॉल झालाय आणि धाव फलकावर धावा असतील. वा वा वा. आणि मारलाय का मला मोदीचा भाषा बोलतात हे त्याचं प्रत्युत्तर. मात्र एक बॉल झालाय आणि धाव फलकावर धावा असतील. वा वा वा. आणि मारलाय का मला मोदीचा भाषा बोलतात हे त्याचं प्रत्युत्तर. आणि हा मात्र रनआउट. व्हाईट प्लस रनआउट. व्हाईटची रन असेल, व्हाईटचा रन असेल. आणि आता मात्र धावलकर धावा लागलेत. किती रे? 14 रन. आणि बॉल झालेत 6 होतं. मग आता 32 घेऊ. किती झाले बॉल? 2 बॉल 14 धावा. आणि मोठा मासा गळाला आणि काळा मासा पकडलाय. चिक्याने उत्कृष्ट अशी बॉलिंग केली. आणि आता मात्र बंधू वर्सेस बंधू, करण वर्सेस अर्जुन. आणि उत्कृष्ट असा बॉल. वा. मोठ्याच्या समोर छोटा. मोठा पडलाय भारी छोट्याला. आणि आता मात्र अजून एक चांगलं व्यक्तिमत्व राकेश. बघा काय तो स्टान्स आहे. आणि हा सुद्धा उत्कृष्ट बॉल. चिक्याची नक्कीच प्रशंसा केली पाहिजे. त्याने दोन्ही ओव्हर मध्ये उत्कृष्ट अशी बॉलिंग टाकून 2-2 विकेट घेऊन कमी रनांची
धावसंख्या उभारली आहे. तर नक्कीच बघा अशी बॉलिंग जर तुम्ही केली तर तुम्हाला पुढे चांगली सपोर्ट भेटेल बाकीच्या बॅट्समनचा. बघा आणि हा पुढचा बॉल घेऊन आणि जर्मनीने टाकलेला बॉल हिरामनला मात्र काही समजलेलं नाहीये. बडे पे छोटा भारी. आणि आता मात्र बॉल झालेत 5 बॉल. शेवटचा बॉल असेल. वा वेग 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 आणि वेग. स्वैर मारा 18 रन धावफलकावर लागलेत आणि शेवटचा बॉल बाकी आहे. 5 बॉल 18. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आणि हा मात्र शी जवळ जाताना आवळे काका वजनदार. धीरजने कलेक्ट केलाय. धीरज चला तुमची नाटकं बंद करा. तुम्ही फालतूगिरी करू नका. इकडे येऊन फिल्डिंग मध्ये दाखवा, बॅटिंग मध्ये दाखवा. आम्हाला जे दाखवायचं आहे इथे डिक्लेअर होऊन तुम्ही घाण करता. इज्जत घालवायचं काम. तर बघा आता मात्र सुमितला फेस करतील राकेश दादा. उत्कृष्ट असा बॉल. टप्पा पडल्यावर मात्र उसळी घेताना देव मासा पडलाय. देव मासा. ए नाही पिच वरती रोलर फिरवलाय. वीर आणि वा डायरेक्ट थ्रो आणि धीरजकडे बॉल. यस सोडलाय बॉल सोडलाय धीरज यांनी. पण काय ती 2 मिनिटात रोलर फिरवला ग्राउंडवर. वा बटाटा सोलपटला. कल्लूने मात्र आता या टुर्नामेंट मध्ये जरा नाराज केलंय. त्यांच्या बॅटीतनं मोठे फटके. आणि बघा अजून एक डॉट बॉल यासाठी. आणि हा मात्र वाईट चेंडू. आणि टोटल रन झालेत 21 आणि बॉल झालेत 3 बॉल 21 धावा. खूपच कमी धावसंख्या. पोटॅटो. वा आणि हा मात्र उत्कृष्ट असा. पंच लगेच निर्णय देऊ नका. एकमेकांशी डिस्कस करा. धीरज थांबा. तुम्ही थांबा. नाही कॅन्सल केले. वाईट नाही. नक्कीच अगदी करेक्ट डिसिजन. मला सुद्धा धीरजला घाबरून त्यांनी लगेच त्यांचा निर्णय चेंज केलाय. चेंबूर वरनं बोलवलाय अंपायर. मला वाटतं खूपच कमी रन आहेत. जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला धावा करणं खूप महत्वाचं आहे. आणि बॉल झालेत 5. हे बॉल दे रे. दे लवकर. शेवटचा बॉल हिरामनच्या बॅटीमधला मोठा फटका गेलाय षटकार. चला हिरामनची
टीमातला मोठा फटका फटका भेटलाय. गेलाय षटकार. 29 धावा. आणि मला असं वाटतं तुमच्या टीम मध्ये अजून एक चांगला बॉलर आहे, तो म्हणजे धीरज. मला वाटतं त्याला सुद्धा जर तुम्ही बॉलिंग दिली. बॉलिंगला श्री भुजबळ आलाय घोड्या. जरा विनंती असेल की जुन्या बॉलवर लक्ष द्या, आपल्याला प्रॅक्टिस साठी ते यूज होतील. प्रॅक्टिस साठी ते बॉल यूज होतील, तर नक्कीच आपल्याला जुने बॉल जे काय आहे ते जमा करा, आपल्यालाच यूज होणार. आता मात्र पुढची ओव्हर घेऊन श्री मला वाटतं किसन दाला प्रॅक्टिस करायला लागेल. तीन रनआउट सोडले, 3 रनआउट. आणि श्री वर्ष श्रीरामन 30 धावा. वाह वाह वाह, उत्कृष्ट असा बॉल. थांबा रे थांबा, प्रेशर टाकू नका, प्रेशर टाकू नका. वाईट बॉल, वाईट बॉल, वाईट बॉल, वाईट बॉल. पंचांचा इशारा वाईट बॉल. हावले काका पसारा घेऊन धावताना. नो टिंगल. आणि श्री पुढचा बॉल घेऊन सुंदर असा बॉल. वा, पण सोयीर बॉल. तर बघा वेग वेग बघा श्रीच्या गोलंदाजीत. उत्कृष्ट असा वेग, पण दिशा मात्र हीन. फक्त वेगावरती कंट्रोल ठेवायला हवा. आणि आता मात्र बॉल. उत्कृष्ट असा वेग, पण दिशा मात्र हीन. फक्त वेगावरती कंट्रोल ठेवायला हवा. आणि आता मात्र बॉल. डिसिजन शिवक पाटील. शेवटचा बॉल घेऊन श्री भुजबळ. काय ती रफ्तार आहे. पस्तीस धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता वाटतंय. जर प्रशांत पाटीलने हा सामना गमावला तर पुजारी अंकल कडून यांनी 1552 क्रमांकाची बस तिथं बाहेर लावलेली आहे. 1552 गाडी क्रमांक 1552 पुजारी अंकलनी स्पेशली मागवलेली आहे सोमी त्यांच्या संघासाठी.
विथ ड्रायव्हर. तर बघा पहिला बॉल घेऊन पंचांचा इशारा. पंच तुमचा काहीच नाही. डॉट बॉल. चिन्मयचा जोर अटकलाय. चिन्मयला बॉल पोचत नाही. चिन्मय बॉल पोचत नाही. कधी पोचतील तुझे बॉल? तन्मय सॉरी माफ करा. स्टारचं नाव चुकलंय. तन्मय उर्फ तन्मय. वा बुवाने फक्त हलक्या हाताने ढकलून दिलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. अरे बाबू डुपरी शॉट. डुपरी नन्या भाई अरे घे ना माईक. नाण्या भाई असती थ्रो करा जरा. आता किती घेतले रन? धीरजचा भाऊ. अरे बाबू जैसा बडा वैसे छोटा. बघा मोठा पडला तर छोटा पडायलाच पाहिजे. धीरजचा भाऊ. अरे बॉल कुठे गेला? तो कुठे गेला? अरे निखिलदा जरा असते धाव. निखिलदा मात्र पुढचा चेंडू. आता पुढचा चेंडू घेऊन येतील राकेश सर. आणि या टीम मध्ये मात्र मोठा प्लेअर आहे तो म्हणजे भन्नाट. वेगाचा बादशाह म्हणून ओळखला जाणार फरदीन काजी चन्ना भाजी. हो कव्हर ड्राईव्ह यावेळेस सजवलाय. मात्र तिथं खूप चिखल आणि अरे देवा अनिल झा ये जाने वाली खिडकी. या संघामध्ये 3 खान आहेत. एक अनिल झा, एक विनोद सकपाळ आणि तिसरा खान. काय ती वाईट विकनी घालणारले. वाईट विकनीची वाट लागली. बोचर आणि धावा झाल्या त्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा. स्कोर झाले 9 बोललो ना. 9 धावा. मला वाटतं यानंतर ओव्हर फुरफटीन काजीला यायला पाहिजे. फुरफटीन काजी काय फुरफटीन काजी पाव भाजी. बोलतील तेवढे कमी आहे त्या खेळाडूचं. मात्र त्याचं वजन सुद्धा त्याच्यात तेवढं कमी आहे. बॉल मागे आणि हाचा टप्पा पुढे जाते. मलिंगा उरी बॉल पडलाय आणि बिकनी शॉट. मागून बघा अख्खा माखलंय. राहुलचे एफर्ट बघा. प्रत्येक बॉल साठी धावतोय. प्रत्येक बॉल साठी बॅटिंग भेटते ना. आणि राहुल आपल्याला दिसतोय तो सिरीज हे आमच्या निखिलला बॅटिंग द्या. आणि हा मात्र किशन शिंदे मात्र नाराज केलंय.
दोन कलिंगड आहेत रे इथे साईडला. हे दिसतोय मोबाईल असं ठेव. आणि हा मात्र ऑफ साईडला टडलला चेंडू बिकनी. हा निखिल सर काय झालं काय सर अरे बरं झालं तुमचं खूप खूप धन्यवाद निखिलला. फिदरीन काजी वा आणि बुवाला मात्र वा वा. पीटर अंकल यार कॅच सोडला. ही कॅच सोडली का मॅच सोडली. आणि या बुवाचे नखरे बघा बुवाचे नखरे बघा. बुवा जर रनआउट झाले तर 500 रुपयाचं बक्षीस आले पुन्हा सुरते यांच्याकडनं. किशन शिंदे काय बॉल लागत नाही. आणि विनोद आणि जर्सी नंबर 06 आपल्याला गेम मध्ये यावं लागेल. गोलंदाजीसाठी तुम्हाला प्रिफर करतायत तुमचे कॅप्टन. मला असं वाटतंय आता मात्र फुरफुरीन काजीची गरज आहे. फुरफुरीन काजी कधी येणार बॉलिंगला. सगळ्यांचे डोळे पाणवले अक्षरशः फुरफुरीन काजी. आणि हा मात्र चौकार. अंपायर पंच नाही थर्ड अंपायर नाहीये. 2 पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. वाद घालू नका प्लीज. तुम्हाला काय शिवाय घालायचे तर घाला पण पंचांचा निर्णय अंतिम राहील. वैयक्तिक तुम्ही लाईव्ह बघू शकता पण मैदानामधील दोन्ही पंचांचा निर्णय अंतिम राहील. कुठे होता अरे जाईल कोणतरी घेऊन घे. कोणतरी जाईल घेऊन पैसे पाहिजे तुला. 2 ओव्हर समाप्तीनंतर 17 धावसंख्या. 17 राहुल जरा मराठी समजून घे. 17 19 धावा पाहिजेत. 11 बॉल 19 धावा. 18 बॉल 19 धावा. आम्ही फोदरीन काझीमुळे थांबलो इकडं. त्यांची बॉलिंग बघायची आम्हाला. फोदरीन काझी पोधी नंबर 3 चे फोदरीन काझी. बोल ना. पीटर अंकल किशनने अजून एकदा नाराज केलंय. ह्या विनोदाची उगाची नाटकं रे रोजची. लोपवलाय. आणि मयुरेशने जे डिसिजन दिलेत अगदी परफेक्ट दिलेत मला असं वाटतंय. कारण की त्याचा जो अभ्यास आहे तटस्थ अंपायर आहे. सीए ची एक्झाम दिली त्याने अभ्यासाची. शुभिता कंट्रोल. पप्पादानी जर कॅच पकडली तर पुन्हा सुरते यांच्याकडनं 500 रुपये उद्या. अभिजित दादाकडनं 500 रुपये. आणि ऑफसाईडला डटवलेला चेंडू. बाउंड्री. कम ऑन इंडिया तिकडो. कम ऑन इंडिया तिकडो. मगाशी शांत झालं. ऑफसाईडला डटवलेला चेंडू. पुजारी अंकल मगाशी यांचा आवाज बंद होता. आता रन यायला लागला. त्यांचा आवाज वाढायला लागलाय. आता मात्र किशनने मात्र काय हुक मांडले अक्षरशः. पीटर अंकल रवींद्र जडेजा सारखी बॉलिंग टाकतात. पीटर अंकल आमचे जड्डू आहेत. 700 दिले 700.
सतीश शेठ सांगण्यात तुम्हाला विनंती आहे. या मॅच मध्ये कसं असतं ना, जो जीता वही सिकंदर और जो हारा वो बंदर. एक बार वंस मोर. कैसी उडी मारी बंदर की तरह, वंस मोर. सतीश सर जिथे पण असतील तुम्हाला विनंती आहे टॉस साठी संपर्क साधावा. सतीश साळुंके शेठ, टॉस साठी संपर्क साधावा. सतीश शेठ. बावीस रन. अरे बाबा बुवाने घोगाव मांडले बुवाने. बुवाचा जर्सीचा नंबर आहे 2100 आणि रन झाले 22. गणपतीची वर्गणी. आणि आता आणि इथं जे समालोचन कक्षामध्ये जे आहेत त्यांनी जे त्याची वाट बघतायत असे बॉलर फुरफरदीन काजू. नाही अजून त्यांना वाटच बघावं लागणार आहे. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 12 चेंडू 14 धावा. वॉट बॉल 11 बॉल 14 धावा. बघूया 11 किसन शिंदे काय करतात आपल्या संघासाठी. गुड थ्रो अनिल अंकल, गुड थ्रो. आणि ज्या व्यक्तीचं आगमन झालं म्हणजे आणि कॉमेंट्रीचे बादशाह सौरभ टोपळ. नक्कीच तुम्हाला आणि त्यांचे परम मित्र फलंदाजी करताना बघूया ते काय बोलतात त्यांच्याबद्दल. प्लीज अल्टोजी प्लीज. आणि तुमचे बेस्ट बॅट्समन किसन शिंदे बॅटिंग करते. तुम्हाला काय म्हणायचंय? किसन शिंदे बॅटिंग करतायत आणि कल्लूला बेस करतायत. किसन शिंदे वर्सेस कल्लू. वा, किसन शिंदेला कल्लू बेस करतायत. बोला लवकर. किसन शिंदे मला असं वाटतंय काल 8 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करत होता. अरे वा, बांटियाच्या मैदानावरती तो 8 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करत होता आणि आता मला वाटतंय मी आलोय त्याच्या बॅटला बॉल नाही लागणार. अरे वा. म्हणजे हा 24 बॉल 11 खेळलेला. एक पण 6 नाही मारला आतापर्यंत. 2 मॅच झाल्या. नक्कीच मला वाटतं बुवा आहे का. हॅलो 6 बॉल 11 धावा. 6 चेंडू 11 धावे. शेवटचे 6 चेंडू 11 धावा. मला वाटतं भन्नाटला बॉलिंग देतील का. आणि नवीन टी शर्ट मला वाटतं फलंदाजी संघाला टी शर्ट येतो वाटतं. माझं असं म्हणणं आहे का 5 मिनिटं थांबायला पाहिजे आपण. पंच आपण खूप पाऊस चाललाय. किसनच्या बॅटला बॉल नाही लागणार. जरा पाऊस थांबेपर्यंत थांबता का. आणि झा अंकल आपण गार्डन मध्ये नाहीत, आपण मैदानावरती आहेत. आणि भन्नाट वेग. पप्पे पाठीमागे काय चाललंय. मला वाटतं किसन थांबायला आला 5 मिनिटं. आणि अटीटटीचा सामना, त्यासमोर भन्नाट वेग. आणि थांबा घसरू नका. घसरू नका, थांबा. अरे मला असं वाटतं आता लावायचेच बाकी होते ते.
अरे लावून द्या पावसाळा आहे. तुम्ही पण मजा करता साल्यावर 4 भिंतीत, त्यानं पण करू द्या. ओपन प्लॉट जोगरीन काझी ज्याची आम्ही वाट पाहत होतो, दीपेश उर्फ जोगरीन काझी भन्नाट पाटी ओपन शॉट. 6 बॉल मध्ये 28 डिफेंड करू नाही शकत, ते आलेले आहेत आता बॉलिंग टाकायला. हे 6 बॉल मध्ये 11 डिफेंड करतील का? मला असं वाटतं बघू. नाही किसन शिंदे मी क्रिकेट सोडतो आजपासून. बुवाला रिटायर्ड केला तोंडावर बॉल खाऊन. चुकीचं आहे, 1 नंबरचं चुकीचं आहे. आणि किसन शिंदे मला असं वाटतंय काल रात्रीची प्रॅक्टिस पाहायला भेटेल का? नाही तर मग किसन शिंदे क्रिकेट सोडावा, इथून घरी जावं त्यांनी डायरेक्ट. आणि वेग प्रचंड. आता फक्त मला असं वाटतंय विनोददाला अजून 2 ग्लोव्ज घालायला लागतील. बोटं वाकडी होतील, नाही तर आधीच तो वाकडे आहे, त्यात बोटं वाकड होतील. आणि पहिलाच बॉल. किसन शेट्टी छाती टाईट झाली असेल मला असं वाटतंय. चौकार मारलाय पहिल्याच बॉलला किसनने उर्फ फरदीन काझी. नाही, जोगरीन 5 बॉल 7 रन. टाईट झाली असेल मला असं वाटतंय. 5 बॉल 7 रन पाहिजे. किसन मारतील का हे आपण पाहू, आणि भन्नाड वेग हे डिफेंड करतील का हे पण पाहू, कारण भन्नाड यांनी 6 बॉल 28 रन डिफेंड नाही केलेत. पुढच्या मॅचच्या टॉस साठी यायचंय सतीश शेठ वर्सेस. अरे डोळ्यात चेंडू गेला वाटतं. मला असं वाटतं प्रेशर आहे कुठेतरी मैदानावरती, तो प्रेशर कमी करावा लागेल. भन्नाट वेग. आणि संपली मॅच संपली असं मला. आणि पहा मेलेला माणूस धावतोय पप्या. आणि पहा काय हवरेगिरी ती. आणि कम ऑन इंडिया आउट. चिक्या असं वाटतंय. चला पंच इशारा करायचा आहे. काय पंच हे वाईट बॉल होता का? बॅट कट आहे. ओके. म्हणजे आताचा फक्त 1च रन आहे. म्हणजे हावरेपणा. वाईट चाललेला चेंडू आणि त्यात घातलेली बॅट, पूर्ण निव्वळ हावरटपणा. आता मला असं वाटतंय 4 चेंडू आणि पाहिजेत त्या धावा. 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू. कंपल्सरी चेसिंग असेल. रंगल फेका गोळा फेका पटकन. आता मला असं वाटतंय कुठेतरी चिक्या चांगला फलंदाज आहे. काय भन्नाट वेग डिफेंड करेल का? 3 चेंडू 5. मला असं वाटतं किसन सिरीजला आहे का? अरे कंपल्सरी चेसिंग असणार आहे ही मॅच. कंपल्सरी चेसिंग. मला असं वाटतंय तो आता येऊन मला मारेल. आणि थांबा तिला करू द्या, कार्यक्रम करू द्या. अरे विस्कळीत करताय तुम्ही कार्यक्रम. राकेश भुजबळ. आपण वाईड गेम. ओपन प्लॉटची मजा घेऊ नका. 3 बॉल 4 रनची मॅच. बुवा आपण बुवा आहात, आपण तरी भान ठेवा. आता वर होईल. तन्मय भुजबळ. असं वाटतं तन्मय भुजबळ. 2 घेऊ. तन्मय 2 बॉल मध्ये 3 रनची आवश्यकता. 2 चेंडू 3 रनची. मला असं वाटतंय जर बॅटिंग वाल्या संघाला जिंकायचं असेल तर लक्ष तुमच्या फलंदाजावर ठेवा, बाहेरच्या चेंडूवर लक्ष. 2 गेम 2 बॉल 2 रन. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडूकडे सगळेच बघतायत. कुठला चेंडू आता पाहावं लागेल. आणि चेंडू आणि मला असं वाटतं भन्नाटनी संपवली मॅच. भन्नाट मॅन ऑफ द मॅच. वाईट बॉल. आणि हा मॅच संपलेला आहे. पशु पाटीलच्या टीमने ही मॅच जिंकली आहे. जर सतीश नाही आले संघाला भन्नाड वगैरे डाऊनफॉल चालू आहे. ते अजून खालीच पडतायत. वरती यायचं अजून काय नाव नाही त्यांचा. ते अजून खाली अंडरग्राऊंड होणार आहे. आता एवढे खाली गेलेले आहेत ते. जोगरीन काझी. आणि आमचे अंपायर आलेले आहेत चेंबूर वरून. यांना चेंबूर वरून फक्त अंपायरिंगला बोलवलंय. त्यांना बॅटिंग नाही ना बॉलिंग नाही. फिल्डिंग करताना एक बॉल जात नाही यांच्या हातात.
हा रनआउट केलं चुकीने ते मान्य करतो मी. अनिल शेठ वर्सेस नाही सतीश. तुमचा ओनर कुठे ओनर. चला चला चला. तुमचा ओनर कोण आहे. भन्नाट वेग आपली मॅन ऑफ द मॅच घेऊन जा. चला अनिल शेठ यांना विनंती आहे. तुम्ही 3 बॉल मध्येच तुम्ही चेस केलात 11 रन. मॅन ऑफ द मॅच घेऊन जा. तुमचा डाऊनफॉल अजून चालूच आहे. तुम्ही अंडरग्राऊंड व्हा आता. बॅटिंग बोला बॉलिंग बोला फिल्डिंग बोला. भन्नाट इथे नाराज दिसतात. एखादा एक्स्ट्रा ग्लोव्ज असेल कोणाला सापडला असेल तर त्वरित त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चला लवकरात लवकर नाणेफेक करून घ्यावे. सामना चालू करून घ्यावा पटकन नाणेफेकसाठी. भन्नाट वेग पण सामना जवळ आणलेला पण वाईट टाकून सामन्याची पूर्ण चला लवकरात लवकर टॉस नाणेफेक करून घ्यावे. आणि या सामन्याचा सामनावीर किसन शिंदे यांना देण्यात येणार आहे. एक मॅच झाल्यानंतर त्यांचा रेकॉर्ड घरी जाऊन झोपून येतात असे आमचे सतीश शेठ. टॉस साठी कृपया यावं सतीश शेठ तुम्हाला विनंती आहे. आणि नक्कीच या सामन्याचा सामनावीर किसन शिंदे यांनी 20 धावा करून संघाला विजयी घोषित केले. त्यांना आज सामनावीर पुरस्कार देण्यात येत आहे. भन्नाट वेग कृपया खेळपट्टीवर खेळू नये. ए विकास राजभर चल बाजूला. मुंजा कुठला